नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत देवभक्तीचा भुकेला. देव आपली माय माऊली आहे, त्याला तुमच्या विशिष्ट पूजा मुजरा आणि व्रताची गरज नाही. पहिला, कर्मकांड विरुद्ध शुद्ध भाव. आजकाल धर्माच्या नावाखाली जे विशिष्ट पद्धतीचे नमस्कार, मुजरा किंवा क्लिष्ट पूजाविधी सांगितले जातात, ते अनेकदा भीतीपोटी किंवा काहीतरी मिळवण्याच्या अभिशापोटी केले जातात. यालाच आपण बाजारू भक्ती म्हणू शकतो. या उलट साधू संतांनी सांगितलेली भक्ती ही सहज आहे. जसं लहान मूल आपल्या आईकडे जाताना कोणतेही नियम पाळत नाही, तसंच भक्ताने देवांशी नातं जोडणं अपेक्षित आहे. दुसरं, नामस्मरणाचे महत्त्व. साधू संतांनी नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग सांगितला आहे. नामस्मरण का? कारण त्यासाठी कोणत्याही विशेष वेळेची, जागेची किंवा अवघड मुद्रांची गरज नसते. हे मनाला शुद्ध करण्याचं साधन आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण ईश्वराच्या गुणांचे स्मरण करतो, ज्यामुळे आपल्या विचारात सकारात्मकता येते. तिसरं, मुद्रापेक्षा वृत्ती महत्त्वाची. विशिष्ट प्रकारे मुद्रा करणे किंवा शरीराच्या हालचाली करणे ही केवळ बाह्य अंग झाली. संतांनी नेहमीच आंतरिक धावे याला महत्त्व दिलेले आहे. जर मनात अहंकार असेल आणि बाहेरून आपण खूप वाकून नमस्कार करत असू, तर त्या नम्रतेला काही अर्थ उरत नाही. खरा नमस्कार तो जो अहंकाराचा त्याग करून केला जातो. चौथा, कर्म हाच खरा धर्म. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कर्माला महत्त्व देणं हीच काळाची गरज आहे. गीतेमध्ये सुद्धा कर्मण्यवाधिकारस्ते असे म्हटले आहे. म्हणजेच कर्म करणे हाच आपला अधिकार आणि कर्तव्य आहे. देव कधीही रिकामटेकड्या हाताने केलेल्या प्रार्थनेपेक्षा कष्टाने माखलेल्या हातांना लवकर पावतो. जेव्हा आपण आपलं काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा ते कामच एक पूजा बनतं. पाचवं, चुकीच्या प्रथांना फाटा. आजच्या काळात देव भोळेपणाचा फायदा घेणारे अनेक लोक निर्माण झाले आहेत. असंच करा तरच फळ मिळेल असं सांगून ते सर्वसामान्यांना भीती घालतात. यापासून दूर राहण्यासाठी संतांचे विचार वाचणे आणि बुद्धीचा वापर करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर पूजा अर्चा ही मनाच्या एकाग्रतेसाठी ठीक आहे, पण ती जर केवळ प्रदर्शनासाठी असेल तर ती व्यर्थ आहे. यापेक्षा नामस्मरण करून आपले आचरण सुधारणे आणि आपल्या वाट्याला आलेले कर्म चोख बजावणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.